नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने याचा परिणाम दरांवरती झालाय। भाजीपाला 125 ते 150 रुपये किलोनं विकली जाते। कडक उन्हाळा असल्यामुळे याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झालाय। त्यामुळे 700 ते 800 भाजीपाल्यांची होणारी आवक 700 ते 800 गाड्यांची होणारी आवक आता 500 वर आली आहे। मार्केटमध्ये भाजीपाला कमी झाल्याने दरामध्ये 40 ते 50% वाढ झाली आहे। 100च्या आत असलेली भाजी आता थेट 200 ते 250 रुपये किलोवर गेली आहे। फरसबी आणि वाटाणा थेट 200च्या वर गेलेत। राज्यात कडक उन्हाळा पडला असल्यामुळे याचा परिणाम आता भाजीपाल्यावरती झालेला आहे आणि आवक कमी असल्यामुळे दर आता गगनाला भिडलेले आहेत। मी सध्या वाशीतल्या किरकोळ मार्केटमध्ये आहे आणि जर भाजीपाला आपण दर पाहिला तर प्रत्येक भाजी ती 100, 150 ते 200 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेली आहे। कारण आहे एपीएमसी मार्केटमध्ये होणारे मालाची कमी आवक। दरवेळेला आपण जर पाहिलं तर एपीएमसी मार्केटमध्ये साधारण 500 ते 700 गाड्यांची आहे ती आवक होत असते। मात्र सध्या फक्त 500 गाड्या येत असल्यामुळे दर आहेत ते 30 ते 40-50% आहे ते वाढलेले आहेत। आपण जर साधारण दर जर पाहिला तर बीनचा दर आहे ते 240 रुपये किलोवर पोहोचलेला आहे। तर दुसरीकडे वाटाणा 160 ते 180 रुपये किलो, वांगी 120 ते 130 रुपये किलो, दोडका 120 ते 130 रुपये किलो, शेवगा 150 रुपये किलो। त्यामुळे आपण पाहतो की प्रत्येक भाजी ही 150 ते 200 रुपयाच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। त्यामुळे याचा मोठा फटका आता हा सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना पाहायला मिळत आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।